म्हैसाळ उपसा सिंचन प्रकल्पासाठी जत तालुक्यातील संख येथे सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार आहे। हा प्रकल्प 200 मेगावॅट क्षमतेचा असून त्यामुळे योजना सुरळीतपणे व सक्षमपणे चालवणे शक्य होणार आहे। त्यासाठी सुधारित प्रशासकीय मान्यता आवश्यक असून प्रकल्पास गती देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन मार्गी लावणार असल्याचं त्यांनी सांगितलं। ताकारी टेंभू म्हैसाळ प्रकल्प सिंचन व्यवस्थापन आढावा व विस्तारित म्हैसाळ योजना व विस्तारित टेंभू योजनांचे कामकाज आणि सद्यस्थितीच्या आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बैठक कक्षात झालेल्या या बैठकीस खासदार विशाल पाटील, आमदार इद्रिस नाईकवडी, सुधीर गाडगीळ, संजय काका पाटील, जिल्हाधिकारी डॉक्टर मैना घोष, अभियंता चंद्रशेखर पाटोळे, ज्योती देवकर उपस्थित होते। पालकमंत्री पाटील म्हणाले, उपसा सिंचन योजनांच्या माध्यमातून दुष्काळी व वंचित भागाला पिण्यासाठी आणि शेतीसाठी पाणी मिळाले असून या माध्यमातून जिल्ह्याच्या विकासाला गती मिळाली आहे। त्यामुळे या योजनांची उर्वरित कामे गतीने आणि दर्जेदार करावीत। उपसा सिंचन योजनांच्या कामांसाठी निधीची कमतरता पडू देणार नसल्याची ग्वाही त्यांनी दिली आहे। उपसा सिंचन योजनांचे पाणी आता बंदिस्त नलिकेतून वितरित केलं जाणार आहे। योजना पूर्ण झाल्यानंतर मागणीनुसार बागायतीसाठी पाणी उपलब्ध करून देता येणार आहे। त्यामुळे डिसेंबरपर्यंत या योजना पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत अशा सूचनाही पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिल्या। ती पण बऱ्यापैकी त्याचा निपटारा झाला। या व्यतिरिक्त आपल्या जिल्ह्यामध्ये ज्या 3 योजना आहेत, ताकारी, टेंभू आणि म्हैसाळ, या तिन्ही योजनांमध्ये विस्तारित टेंभू, विस्तारित म्हैसाळ, की ज्याच्यातून जवळजवळ सगळी गावं ज्याला पाणी हवं आहे बागायतीसाठी त्याला पाणी हे ह्या योजना पूर्ण झाल्यानंतर पूर्णच होईल असं माझं तरी मत आहे। मग ह्या योजना लवकर पूर्ण झाल्या पाहिजेत। साधारणतः डिसेंबरपासून याच्या वेगवेगळ्या टप्प्याची उद्घाटनं सुरू होतील। यात अतिशय महत्त्वाकांक्षी 1500 कोटी रुपये खर्च करून सोलर प्रोजेक्ट जो आपण उभा करतो आहोत, ज्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर ह्या प्रोजेक्टचं, कारण वॉटर लिफ्टिंग अँड वॉटर कॅरिंग, तर त्यातल्या कॅरिंगला समजा पैसे लागत नसले कारण तो नॅचरल फ्लोने जाईल, पण याच्या लिफ्टिंगला लागणारं विजेचं बिल हे खूप अफाट असतं आणि त्यामुळे 1500 कोटी रुपये खर्च करून का होईना सोलर प्रोजेक्ट जेव्हा आपण पूर्ण करू त्यावेळेला खूप मोठं विजेचं बिल आपलं वाचेल।